अंकिताला पाहून सूरज निघून गेला। 1 तास वाटही पाहावी लागली, फोटोही डिलीट केले आणि मग इंस्टाग्रामवरून अनफॉलोही केलं। सूरजच्या गावात अंकिता वालावलकर पोहोचल्यावर नेमकं काय घडलं होतं? बिग बॉस मराठीचं 5वं पर्व आता संपलंय, तर या पर्वाचा विजेता ठरला सूरज चव्हाण। विजयी झाल्यापासून सगळीकडेच सूरजचं कौतुक होतंय आणि त्यामुळेच बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वातले बरेचसे स्पर्धक सूरजला भेटण्यासाठी त्याच्या गावी जात आहेत। सुरुवातीला वैभव, इरिना, धनंजय, जान्हवी हे सगळेजण दिवाळीपूर्वीच मोडभे गावात गेले होते आणि त्यानंतर नुकतीच अंकिता वालावलकर देखील सूरजला भेटण्यासाठी त्याच्या गावात बारामतीला पोहोचली होती। तिथले सुंदर फोटोज आणि व्हिडिओज देखील आपल्याला पाहायला मिळाले, पण त्याला भेटून आल्यानंतर काही वेगळ्याच गोष्टी आता समोर आल्यात। अंकिताला योग्य वागणूक मिळाली नसल्याचं एकंदरीतच तिच्या बोलण्यावरून समजतंय। दरम्यान अंकितानं सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले होते, ज्यामध्ये सूरज आणि त्याचे गावकरी सुद्धा दिसत आहेत। तर हे फोटोज आणि व्हिडिओज टॅग करत तिनं सूरजला कोलॅब देखील दिला होता। मात्र या पोस्ट अवघ्या 12 तासात सूरजच्या अकाउंटवरून हटवण्यात आल्या, तर त्याआधी तिला इंस्टाग्रामवरून अनफॉलो देखील करण्यात आलं आणि याच सर्व प्रकरणी अंकिताच्या चाहत्यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली होती। आणि यानंतर अंकितानं एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता, ज्यामध्ये माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात असं तिनं म्हटलंय। तर यामध्ये सूरजच्या गावी नेमकं काय झालं याचा संपूर्ण घटनाक्रम देखील तिनं सांगितलाय। अंकितानं गावी जाण्याआधी सूरजला आता तासाभरात पोहोचेन असं फोन करून सांगितलं होतं, पण तेव्हाच सूरज नेमका नदीवर आंघोळ करायला गेला। यावेळी अंकितानं जवळपास त्याची तासभर वाट पाहिली। यानंतर सूरज आला तेव्हा त्याच्या जवळच्या लोकांनी तो आलाय, उठा, उभे राहा असं सांगितलं। यानंतर अंकिताला काहीसा धक्काच बसला। सूरज अंकिता आणि त्याच्या दाजींना न भेटताच थेट घरात निघून गेला आणि काही वेळानं आता तुम्ही सूरजला भेटू शकता असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्यानंतर दोघांनीही त्याची भेट घेतली। मात्र या संपूर्ण प्रकरणात माझा सूरजवर अजिबात राग नाहीये। सूरज अत्यंत साधा असल्यानं तो इतर लोक सांगतील तसाच वागतोय असं ठाम मत अंकितानं मांडलंय। दरम्यान पुढे अंकितानं असंही म्हटलंय, सूरजनेच आपल्याला भेटायलाही बोलावलं होतं, अन्यथा मी आत्ताच त्याला भेटायला जाणार नव्हते असंही अंकिता म्हणाली। तर या सगळ्या प्रकरणावर चर्चा सुरू झाल्यानंतर पुन्हा अंकिताला इंस्टाग्रामवर फॉलो करण्यात आलं, तर फक्त अंकिताच टार्गेट वाटू नये म्हणून जान्हवी सोबतच्याही काही पोस्ट काढण्यात आल्या असंही अंकितानं या व्हिडिओत म्हटलंय। दरम्यान अंकितानं घरी आल्यावर फोन करून घडल्या प्रकरणी सूरजला जाबही विचारला। ती फोनवर म्हणाली, सूरज, बिग बॉसच्या घरात तुला काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्याच तुला पुन्हा एकदा सांगते। तू जे काही करशील ते फार सांभाळून कर। तुझ्याकडे मोबाईल नाही, तू तुझं अकाउंट वापरत नाही, सर्व मला मान्य आहे, पण हे जे घडतंय ते आता सारखं होतंय। दरम्यान अंकितानं फोन केल्यावर सूरजने तिची लगेचच माफी मागितली, पण या सगळ्याबद्दल अंकितानं कोणताही दोष सूरजला दिला नाहीये। त्याचा फोन सतत दुसऱ्यांच्या हातात असतो आणि इतर लोक सांगतात तसंच तो वागतो असंही तिचं म्हणणं आहे। तर इतर लोक तिला सूरजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत असंही तिनं या व्हिडिओत म्हटलंय। तर यानंतर आपण या विषयावर काहीच बोलणार नसल्याचंही अंकिता म्हणाली आहे। तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।